महाराष्ट्रात जे जे चांगलं आहे ते लुटलं जातंय. आज दुर्लक्ष कराल मात्र कालांतराने माझ्यावर विश्वास ठेवाल. जमिनी विकू नका. जमिनी विकलात तर स्वतःच्या पायावर धोंडा मारण्याची वेळ येईल असा सल्ला राज ठाकरे यांनी कोकणासह राज्यातल्या जनतेला दिलेला आहे. कान डोळे उघडे ठेवा नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. रायगडमध्ये विविध प्रकल्पाच्या नावावर जमिनींचं संपादन होतंय. अनेक परप्रांतांमधील रायगडमधील जमिनी अनेक परप्रांतीय रायगडमधील जमिनी खरेदी करतायत. यावरून राज ठाकरेंनी संतप्त सवाल उपस्थित करत स्थानिकांना सल्लाही दिलाय. आज दुर्लक्ष कराल कालांतराने विश्वास ठेवाल माझ्यावरती. आणि तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे. तो आपल्याला सांगून गेला होता, बोलून गेला होता, पण आपण लक्ष दिलं नाही. आपण घरकाना घाट करायलो. आपल्या हातात सगळं निघून गेलं. जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी. म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रायगड जिल्ह्यामध्ये येऊन समजा एखादी कोणी मराठी उद्योजक जर उभे राहत असतील उभे करा, पण स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेऊ नका. अजूनही हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही, पण ती पुढच्या 4-5 वर्षातच जाईल. फार वेळ लागणार नाहीये त्याला. पण मी तुम्हाला सांगायला आलोय, डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा, तोंड बंद ठेवा. आणि जे जे म्हणून तुम्हाला रायगडसाठी जे जे जिल्ह्यासाठी जे जे करता येईल, महाराष्ट्रासाठी जे जे करता येईल त्या गोष्टी तुम्ही अत्यंत सावधपणे चलाखीने या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत.